नमस्कार मित्र हो. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये 6 डिसेंबर 1904 रोजी जपान आणि हिंदुस्थान नावाचा एक अग्रलेख लिहिला. या लेखामागची पार्श्वभूमी अशी होती, ज्याचा उल्लेख टिळकांनी या अग्रलेखात केलाच आहे. ती पार्श्वभूमी अशी होती की मद्रासमध्ये लॉर्ड बिशप नावाचे एक गृहस्थ आहेत, त्यांनी भाषण दिलं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की जपान पाश्चात्य शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षण घेऊन पुढे पडला आणि भारतीय लोक मात्र काही काम करत नाही आहेत. आणि त्याचं कारण त्यांनी जातीभेद आणि या गोष्टींवर सांगितलं. तर ह्या भाषणाचा समाचार घेण्यासाठी टिळकांनी अत्यंत मुद्देसूदपणे त्या बिशपचे मुद्दे खोडून काढणारा हा फार अप्रतिम अग्रलेख लिहिला आहे, ज्याच्यामध्ये जपान आणि हिंदुस्थान यांची तत्कालीन परिस्थिती याचा उहापोह केला आहे. हा 6 डिसेंबर 1904 रोजी लिहिलेला टिळकांचा अग्रलेख. जपान आणि हिंदुस्थान. रुसो जपानी युद्धात अलीकडे जपानची जी सरशी झाली आहे, किंबहुना प्रथम पासूनच जपानास जे यश मिळत आहे आणि एकंदर सर्व मोहिमेत जपानच्या लोकांनी जे शौर्य आणि युद्धकलेचे प्रावीण्य दाखवले आहे, ते पाहून किंवा ऐकून पुष्कळ युरोपियन लोकांच्या मनात एशिया खंडातील लोकांच्या सामर्थ्याबद्दल अनेक नव्या कल्पना उद्भवत आहेत व त्यापैकी काही वेळोवेळी आम्ही ह्या पत्रात दाखलही केल्या आहेत. एशियातील लोक शरीराने कितीही बळकट असले अथवा ऊन तहान सोसण्याची त्यांच्या अंगात कितीही शक्ती असली किंवा व्यक्तिशः ते कितीही शूर असले, तथापि त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची कल्पना नसल्यामुळे युरोपियन लोकांच्या सहाय्याखेरीज त्यास कोणत्याही युरोपियन राष्ट्राबरोबर टक्कर देता यावयाची नाही, असा युरोपियन लोकांचा आजपर्यंत समज होता. किंबहुना एशिया, आफ्रिका आणि अमेरिका ही तिन्ही खंडे युरोपियन लोकांना चरण्याकरिताच ईश्वराने निर्माण केली आहेत व जेथे वसाहत करणे शक्य नाही, तेथे ते जे काळे लोक असतील त्यास जिंकून त्यांच्या श्रमाने उत्पन्न झालेल्या पिकापैकी जेमतेम पोटापुरता भाग त्याजला ठेवून बाकीचा सर्व युरोपीय लोकांनी आपापल्या राष्ट्राच्या अभिवृद्ध्यर्थ घ्यावा, हेच त्यांचे कर्तव्य आहे. इतकेच नव्हे तर युरोपियन लोक असे न करतील तर देवाच्या घरी ते अपराधी ठरतील, अशी चांगल्या युरोपियन ग्रंथकारांची समजूत होती. रुसो जपानी युद्धामुळे मग या युद्धात अखेर जय कोणासही मिळो, ही समजूत बरीच पालटली आहे किंवा पालटत चाललेली आहे. हा एक ऐतिहासिक दृष्ट्या हल्लीच्या युद्धापासून होणारा मोठा फायदाच समजला पाहिजे. एशियातील लोकांस केवळ शिपायाचे काम न सांगता जर त्यास आधुनिक युद्धकलेचे चांगले शिक्षण दिले आणि त्याचपाशी शस्त्रास्त्रांचा किंवा युद्धात लागणाऱ्या इतर साधनांचा भरभक्कम पुरवठा असला, तर एशियातील लोकांचे सैन्य एशियातीलच सेनानायकांच्या देखरेखीखाली उत्तम युरोपियन सैन्याबरोबर टक्कर देण्यास तयार होते. ही गोष्ट आता निर्विवाद सिद्ध झालेली आहे. सारांश, युरोपियन आणि एशियाटिक यांच्यामध्ये या बाबतीत हल्ली जो भेद दृष्टीस पडतो तो नैसर्गिक नाही, कृत्रिम आहे. आणि एशियातील लोकांस नवीन शस्त्रास्त्रे व सामग्री आणि शिक्षण जर पाश्चिमात्य देशातील लोकांप्रमाणे मिळेल, तर एशियातील राष्ट्रे पाश्चिमात्य राष्ट्रांच्या पंक्तीस बसण्यास कोणतीही अडचण पडणार नाही, हे पुष्कळ लोक आता कबूल करू लागले आहेत. निरनिराळ्या राष्ट्रांच्या अंगी निरनिराळे गुण कमी अधिक प्रमाणाने वास करीत असतात, हे खरे, परंतु हा गुणावगुणांचा भेद जरी वास्तविक असला, तथापि एशियातील राष्ट्रांनी सदैव युरोपियन राष्ट्रांच्या कह्यात राहिले पाहिजे, असा काही देवदत्त अवगुण एशियांच्या लोकांच्या अंगी नाही, हे वाचेने नव्हे तर कृतीने जपानी लोकांनी सर्व जगाच्या प्रत्ययास आणून दिले आहे. असो, या विषयावर यापेक्षा पुष्कळ जास्त लिहिण्यासारखे आहे व ते केव्हा तरी लिहिण्याचा आमचा विचारही आहे, परंतु आजचा प्रश्न त्याहून थोडा निराळा आहे व तो मद्रासचे लॉर्ड बिशप यांनी जे नुकतेच एक मद्रासकडे भाषण केले त्यावरून सुचलेला आहे. जपानी राष्ट्र पाश्चिमात्य शिक्षणाने आणि पाश्चिमात्य शस्त्रे व युद्धकला यांच्या अभ्यासाने
जर 40 वर्षात इतक्या उदयास आले तर हिंदुस्थानातील लोकांस सदर शिक्षण गेल्या 100 वर्षे मिळत असता आणि युरोपातील राष्ट्रांमध्ये पहिल्या प्रतीत गणलेल्या इंग्रजी राष्ट्राचा व हिंदुस्थानचा इतक्या वर्षे सतत सहवास असता हिंदुस्थान देश असा का मागे पडावा आणि जपाननेच का पुढे जावे याचे या मद्रासी बिशपास मोठे गूढ पडलेले आहे. हा प्रश्न लॉर्ड बिशप यासच सुचला आणि इतरास सुचला नाही असे नाही. जपानचे शौर्य, एकोपा आणि सरशी ही पाहून हिंदुस्थानातील प्रत्येक मनुष्याच्या डोळ्यापुढे वर सांगितलेला प्रश्न उभा राहिला आहे व राहत आहे. हिंदू लोक जपानी लोकांपेक्षा शरीराने किंवा बुद्धीने कोणत्याही प्रकारे कमकुवत नाही. मग पाश्चिमात्य विद्या जपानी लोकांस अमृताप्रमाणे व्हावी आणि आमच्या लोकांस मात्र तिने मदिरेप्रमाणे बेहोश करावे यातील इंगित काय असे प्रत्येक विचारी मनुष्य विचारल्याखेरीज राहणार नाही. विषमप्यमृतम क्वचित भवेत अमृतम वा विषमीश्वरेच्छया या कोटीतील हा दैवी चमत्कार आहे असे म्हणता यावयाचे नाही. आणि दैवी चमत्काराचे समाधान बाजूला ठेवले म्हणजे मग वर निर्दिष्ट केलेल्या प्रश्नांची उत्तरे दोनच प्रकारची होऊ शकतात. पहिले उत्तर असे की जपानास जे पाश्चिमात्य शिक्षण मिळाले किंवा जपानी लोकांना आपण होऊन संपादन केले तशा प्रकारचे शिक्षण हिंदुस्थानातील लोकांस मिळत नाही. दोन्ही देशातील म्हणजे जपानातील आणि हिंदुस्थानातील शिक्षण पाश्चिमात्य खरे, पण एकास मिळालेले पाश्चिमात्य शिक्षण अमृत होय आणि दुसऱ्यास मिळालेले पाश्चिमात्य मदिरा होय. सारांश, शिक्षणाच्या दिशेत, धोरणात आणि स्वरूपात भेद असल्यामुळे पाश्चिमात्य शिक्षणाचे हिंदुस्थानात आणि जपानात निरनिराळे परिणाम घडून आलेले आहेत असे वरील प्रश्नांचे एक उत्तर आहे. दुसरे उत्तर असे की शिक्षण एकाच प्रकारचे आहे, पण वितरती गुरु प्राज्ञे विद्याम यथैव तथा जडे या न्यायाने पाश्चिमात्य शिक्षणाचा जपानी लोकांवर जो परिणाम झाला तो हिंदू लोकांवर होऊ शकत नाही. थोडक्यात सांगावयाचे म्हटले म्हणजे जपान आणि हिंदुस्थान या दोन्ही देशात पाश्चिमात्य शिक्षणाचा जो परिणाम लोकांवर घडला त्यातील भेद शिक्षणाच्या स्वरूपामध्ये फरक असल्यामुळे झाला असे एक पक्षाचे म्हणणे आहे आणि दोन्ही देशातील लोकसमाज भिन्न प्रकारचे असल्यामुळे हा भेद झाला असे दुसऱ्या पक्षाचे मत आहे. एक पक्षी घडलेल्या परिणामाची जबाबदारी हिंदुस्थानातील राज्यकर्त्यांवर पडते आणि दुसऱ्या पक्षी देशातील लोकांवर पडते हे उघड आहे. अशा स्थितीत जो तो आपल्यावरील जबाबदारी टाळून ती लोकांवर टाकण्यास तयार झाल्यास त्यात काही नवल नाही. मद्रासी बिशप हे याच वर्गातले आहेत. त्यांच्या भाषणाचा इत्यर्थ असा की इंग्रजी राज्यकर्त्यांनी जे पाश्चिमात्य शिक्षण हिंदुस्थानातील लोकांस दिले ते हिंदी लोकांच्या अवगनामुळे त्यांच्या अंगी जसे मुरावे तसे मुरले नाही. त्यातही त्यांच्या मुख्य अवजगुण म्हटला म्हणजे जातीभेद होय. जपानी लोक पाश्चिमात्य शिक्षण मिळाल्याबरोबर जातीभेद मोडून ज्याप्रमाणे एक राष्ट्र होण्यास तयार झाले तसे हिंदी लोक होत नाहीत. खेरीज जपानी लोकात पाश्चिमात्य विद्या आणि कला आपल्याशा करण्याची जी कळकळ दिसून येते तीही हिंदुस्थानातील सुशिक्षित वर्गाच्या अंगी आढळून येत नाही. जुने सोडावे कसे आणि नवे घ्यावे कसे या विवंचने त्यांची मने काट्यावर घातल्याप्रमाणे दोन्ही बाजूकडे झुकत आहे. त्यात ठामपणा म्हणून काही नाही आणि ठामपणा नाही म्हणून कार्यसिद्धीही नाही. जपानी लोकांची अशी स्थिती नाही. पाश्चिमात्य राष्ट्रांची उन्नती, वैभव, विद्या आणि कला या नजरेस पडल्याबरोबर जपानी लोकांनी त्यांचे पहिल्याने यथेच्छ सेवन केले. इतकेच नव्हे तर ते आपलेसे करून घेण्याबद्दल अतिशय कळकळ व आस्था दाखवून जुन्या पुराण्यांचा अभिमान सोडून दिला आणि नखशिखांत पाश्चिमात्य बनले. हिंदुस्थानातील सुशिक्षित लोक धारवाडी काट्याच्या दांडीवर न बसता जर निर्धास्तपणे पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वाद घेतील तर तेही जपानी लोकांप्रमाणे उदयास येतील असा बिशप साहेबांनी अखेरीस आशीर्वाद दिला आहे. वर सांगितलेच आहे की बिशप साहेबांचे हे मत राजकीय पक्षाचे आहे आणि राज्यकर्त्यांच्या दृष्टीने पाहिले तर याच मताचा हिंदी लोकात अधिक प्रसार व्हावा, अर्थात हिंदी लोकास आपल्याच अंगी काही अवगुण आहेत
असे वाटू लागावे हे इष्ट आहे, परंतु दुर्दैवाची गोष्ट हीच की या मतास सत्याचे जसे पाठबळ असावे तसे नाही. जपानी लोकांनी जे शिक्षण संपादन केले तेच हिंदुस्थानातील लोकांस मिळत आहे असे मानणे हीच पहिली चूक होय. उदाहरणार्थ लष्करी शिक्षणच घ्या. युरोपियन सेनानायकांनी केलेले हुकूम समजून घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यास जितके लष्करी ज्ञान आवश्यक लागते तेवढेच हिंदुस्थानच्या लष्करातील काळ्या शिपायास व अंमलदारास देण्यात येते. हत्यारे तयार करण्याचे किंवा सर्व प्रकारच्या नवीन शस्त्रास्त्रांचा उपयोग कसा करावा हे शिकविण्याचे कारखाने किंवा शाळा राज्यकर्त्यांनी या देशात आजपर्यंत काढलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत आमच्या देशात शरीराने व बुद्धीने मनुष्य कितीही समर्थ असला तरी तो कुरोकी किंवा ओयामा यांच्या योग्यतेस कसा चढणार? परकीय राज्यकर्त्यांना स्वतंत्र देशातील राज्यकर्त्यांप्रमाणे आपल्या प्रजेस लष्करी शिक्षण देता येत नाही असा याजवर कदाचित कोणी आक्षेप घेतील. करिता ही बाब सोडून दुसऱ्या बाबीचा विचार केला तरीही अशीच शोचनीय स्थिती आढळून येते. रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, उद्योगधंदे किंवा नाना प्रकारच्या कला या शिकण्याकरिता दरवर्षी शेकडो विद्यार्थी जपानने ज्याप्रमाणे गेल्या 30-40 वर्षात परदेशात पाठविले तसे कधी हिंदुस्थान सरकारने केले आहे काय? नाही म्हणायला आता कुठे दर एक इलाख्याला 2 स्कॉलरशिपा ठेवल्या आहेत. पण देशाचे खरे हित जर करावयाचे होते तर ह्यापूर्वी शेकडो हिंदी विद्यार्थी परदेशात पाठवावयास नको होते काय? हिंदुस्थानचे राज्य मुठभर युरोपियन अधिकाऱ्यांनी हाकणे अशक्य असल्यामुळे त्यांच्या मदतीस लागणारे सबऑर्डिनेट सर्व्हिस मधील नोकर मंडळ तयार करण्यापलीकडे हिंदुस्थानातील लोकांस विद्यादान देण्यात सरकारचा जास्त काही इरादा नाही हे बिशप साहेबांसही कबूल आहे. अशा स्थितीत आमच्या युनिव्हर्सिटीतून शोधक विद्वान गेल्या 50 वर्षात बाहेर पडले नाहीत किंवा कितासाटो प्रमाणे प्लेगचे जंतू येथे कोणी शोधून काढले नाही अथवा कुरोकी प्रमाणे कोणी शूर पुरुष येथे निपजला नाही तर त्यात नवल ते कोणते? घरामध्ये शोभेसाठी किंवा चैनीकरिता कुंड्यातून लावलेल्या झाडांमध्ये आणि मोठ्या बागेत वाढणाऱ्या झाडांमध्ये जे अंतर आहे तेच हिंदी आणि जपानी विद्यार्थ्यात दिसून येते. स्वतंत्रतेचे वारे मिळून गगनचुंबी वाढलेला मंदार वृक्ष कोणीकडे आणि मेघदूतात सांगितल्याप्रमाणे यक्षाच्या बायकोने आपल्या रत्नवापीजवळ कौतुकाने हलावलेला हस्तग्राह्य स्तबक नभित बालमंदार वृक्ष कोणीकडे? हिंदुस्थानातील युनिव्हर्सिटीतून किंवा इतर नोकरखान्यातून जे विद्वान बाहेर पडतात ते या बालमंदार वृक्षासारखे होत. ते गोंडच राहावे, त्यांची फले पुष्पे युरोपियन अधिकारी वर्गास फार प्रयास न पडता लिलेने खुडता यावी अशा बेताबातानेच त्यांची वाढ होण्याबद्दल पहिल्यापासून खबरदारी घेण्यात येते. परंतु मौज ही की यांची अशा प्रकारची वाढ झाल्यावर फिरून शूरोसी कृतविद्योसी दर्शनीयोसी पुत्रको यस्मिन कुले समुत्पन्नः गजस्तत्र न हन्यते म्हणूनच त्यासह उलट दोष देण्यास येतो. बिशप साहेबांच्या कोटीक्रमात जी मोठी चूक आहे ती हीच होय. हिंदुस्थानातील राज्यकर्ते मग ते परकीय आहेत म्हणून म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणामुळे म्हणा आम्हा स्वतंत्र देशातील लोकांस योग्य असे शिक्षण देत नाहीत किंवा देऊ इच्छित नाही. हीच काय ती मुख्य गोम आहे आणि ती झाकून ठेवून जातीभेद वगैरे सबबीवर लोकांस दूषणे देणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने आमच्या दुःखावर डाग देण्यासारखे आहे. बिशप साहेबास ही गोष्ट कळत नसेल असे नाही, परंतु करतात काय? पाश्चिमात्य शिक्षणाने जपाना इतका हिंदुस्थान सुधारला नाही हे तर निर्विवाद आहेच. मात्र अर्थात त्याचा दोष कोणावर तरी लादला पाहिजे. राज्यकर्त्यांवर लादावा तर ते पडले आपल्या जातीचे. तेव्हा हिंदी लोकांवर दोषाची गोणी लादून बिशप साहेब मोकळे झाले आहेत. पण आम्ही त्या सविनय असे कळवतो आहोत की ह्या त्यांच्या हातचालाखीने किंवा अशुभ वर्तमानाने फसून जाण्या इतके मूर्ख आता आम्ही राहिलो नाही. जपान 40 वर्षात पुढे येऊन पाश्चिमात्य राष्ट्रांच्या पंक्तीस बसले आणि आम्ही दरवर्षी अधिकाधिक हताश, हतवीर्य आणि परकीयांची ओझी वाहणारे बनत चाललो.
याचा योग्य खुलासा जर कोणास पाहिजे असेल तर तो स्वतंत्रता या एकाच शब्दाने होईल. स्वतंत्रता म्हणजे हिंदुस्थानावरील हल्लीचे राज्य जाऊन दुसरे राज्य झाले पाहिजे असे नाही, तर हिंदुस्थान देश इतर वसाहतीप्रमाणे आपापले काम पाहण्यास समर्थ व मोकळा असला पाहिजे. तसे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अमृत म्हणून पाश्चिमात्य शिक्षणाची मदिराच आमच्या वाट्यास येणार आणि तिथे आम्हास गुंगी आल्यास त्याचा दोष जातीभेदाकडे न जाता हल्लीच्या राज्यव्यवस्थेच्या कपाळीच बसणार हे उघड आहे. मग राज्यकर्त्यांच्या जातीतील मद्राशी बिशप सारखे लोक काहीही म्हणत.